ज्याला कळते की राज्यात देवेंद्र फडणवीस हे मत चोरी करून नका निवडून आलेले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये मत चोरी करून पंतप्रधान चोरून झाले। सन्मान्य अजितदादांना किंवा सन्मान्य एकनाथ शिंदेना सुद्धा स्वप्नात वाटलं नसेल की सरकार पुन्हा येणार आहे। पुण्याची जी मेट्रो आता दिसते ती प्रशांत जगताप पुण्याचा महापौर असताना त्याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे। आम्ही केलेलं काम आणि भाजपचेच महापौर स्वर्गीय मुक्ताताई टिळक असतील किंवा मान्य मुरलीधरजी मोहोळ असतील यांच्या काळात नेमकं काय पुण्याने मिळवलं आणि काय गमावलं याची एकदा श्वेतपत्रिका काढा। पुणेकर आज कुठल्याच बाबतीत सॅटिस्फाईड नाही, समाधानी नाही ही वस्तुस्थिती आहे। राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा टर्म तुम्ही ऐकल्या असतील, परंतु मागच्या काही काळामध्ये जर राजकारण पाहिलं तर सत्ताधारी आणि संघर्ष करणारे नेते आणि फुटलेले पक्ष, त्याचबरोबर फुटलेल्या पक्षातून सत्ताधारी पक्षात जाणारे नेते, अशा बऱ्याच नेत्यांची फौज इकडून तिकडे गेलेली तुम्ही पाहिली। परंतु या काळातही संघर्षाच्या बाजूने उभे राहिलेले काही नेते आपण पाहिले, त्यापैकीच प्रशांतदादा जगताप हे आहेत। ते आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा बोगस मतदान, वोट चोरी, त्याचबरोबर पुण्यातली वाढती गुन्हेगारी याविषयी आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत। दादा तुमचं खूप खूप स्वागत। नमस्कार। नमस्कार दादा, मागच्या काही दिवसात तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरे असतील, आपला देवेंद्र फडणवीस असतील, तुमच्या देखील पक्षाच्या अनेक बैठका झाल्या। तर एकंदरीत पुण्याचं राजकीय वातावरण काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला दिसते? नाही, पुण्याचं जे काही राजकीय वातावरण किंवा सामाजिक वातावरण आहे ते अत्यंत म्हणजे ढवळून निघालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मागच्या 3 वर्षामध्ये 2 पक्ष फोडण्यात आले, त्याचं सर्वस्वी नका त्याची नका क्रेडिट किंवा त्याची फुशारकी ही खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नका मारली। खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की होय मी 2 पक्ष फोडून या ठिकाणी सत्तेत आलेलो आहे किंवा 2 परिवार फोडले। त्याच्यामुळे काही लोकांना कुटुंब एकत्रित आणण्याचा आनंद असतो, काहींना पक्ष मोठे केल्याचा आनंद असतो, तर काहींना दुसऱ्याचे पक्ष चोरण्याचा, फोडण्याचा आणि दुसऱ्याची कुटुंब फोडण्याचा आनंद असतो। त्याच्यापैकी मे बी देवेंद्रजी फडणवीस आहेत असं मला वाटतं। पण तशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात सामाजिक या राजकीय वातावरण खूप छान आहे। पुण्यातली राजकीय सामाजिक संस्कृती खूप वेगळी। पुण्याने राज्याला, देशाला, विश्वाला खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार हे आमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी आहे। त्याचं कारण आहे की पुणेकरांनी मागच्या 11-12 वर्षात जे भोगलंय, माननीय नरेंद्रजी मोदी हे 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले, 19ला झाले, 24ला झाले, तसंच देवेंद्रजी फडणवीस हे 14ला मुख्यमंत्री झाले, पुन्हा 22 साली उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा 24 साली मुख्यमंत्री झाले। त्यांच्याच पक्षाची सत्ता महापालिकेत होती, त्यांच्याच पक्षाचा महापौर तब्बल 5 वर्ष इथं होता, त्यांच्याच पक्षाचे 3 वेळेला खासदार या शहराला मिळाले, आमदार मिळाले। पण पुणेकरांना काय मिळालं हा खूप गहन प्रश्न आहे। पुणेकरांना काय मिळवायची ऐवजी गमवायची खूप वेळ आली। त्याचं कारण की पुण्याचा स्वाभिमान दुखवलेला आहे, पुण्यातली गुंडगिरी वाढलेली, पुण्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचले ते कोयता गँगमुळं। त्याचबरोबर पुण्यातली ट्रॅफिक जाम, म्हणजे पुणेकरांनी अभिमान कशाचा बाळगावा तर जगामध्ये 223 देश आहेत, त्याच्यात महत्वाची 12,500 शहर आहेत। त्या 12,500 शहरामध्ये पुण्याचा 5वा क्रमांक लागला ट्रॅफिक जाम मध्ये। हे याचा पुणेकरांनी अभिमान बाळगावा। त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जो एसीबीचा लेटेस्ट रिपोर्ट, मला ते सांगायचं आहे की मी भ्रष्टाचार देशात 26 राज्य आहेत, ह्या 26 राज्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी राज्य कुठलं, सगळ्यात जास्त सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कुठल्या किंवा नेते कुठल्या राज्यात पैसे खातात, त्याच्यात देशाच्या 26 राज्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे। पुणे शहर 1 नंबरला आहे आणि पुणे शहर 1 नंबरला आहे देशामध्ये। त्याचबरोबर सगळ्यात दुर्दैव असं आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत भाजपचे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे, देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा हे भाजपचे। तरी सुद्धा देशाच्याच भारत सरकारने, देशाचे म्हणजे भाजप सरकारने, भारत सरकार मानायला त्यांनी जागा शोधलेला आहे। तर भाजप सरकारने किंवा केंद्र सरकारने जो चार्ट जाहीर केलाय, जी यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये या देशामध्ये गुन्हेगारीमध्ये पहिला क्रमांक पुण्याचा लागलाय। आता पुणेकर नागरिक तो मध्यमवर्गीयांच्या वस्तीतला असो, कष्टकऱ्यांच्या वस्तीतल्या झोपडपट्टीतला असो किंवा इलाट क्लासमधला असो, ज्यांनी ज्यांनी कमळाला मतदान केले, ज्यांनी ज्यांनी अजितदादांच्या घड्याळाला मतदान केले, ज्यांनी ज्यांनी एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणाला मतदान केलंय, त्यांनी कृपया आत्मचिंतन करावं। जर माझ्या पुणे शहराचा गुन्हेगारीमध्ये देशात 1 नंबर लागत असेल
माझ्या पुण्याचा भ्रष्टाचारामध्ये भारतात 1 नंबर लागत असेल, जगातल्या ट्रॅफिकमध्ये माझ्या पुणे शहराचा 5वा नंबर लागत असेल, आणि हे भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या, अजितदादांच्या, एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळात घडत असेल, तर कमळाला, घड्याळाला, धनुष्यबाणाला मतदान का करावं याचं आत्मचिंतन पुणेकरांनी करावं. अशा प्रकारची गंभीर वेळ पुणेकरांवर येऊन ठेपलेली आहे. बरोबर आहे दादा, तुम्ही म्हणलात की आम्ही जय्यत तयारी करतोय, निवडणुकीची आमची तयारी आहे, परंतु तुम्ही मागच्या काळात नाशिकमध्ये जे शिबिर झालं तुमचं, तिथं वोट चोरी असेल किंवा बोगस मतदान असेल याच्याविषयी संपूर्ण पक्षाला मार्गदर्शन केलं. तर तुमचा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा पुण्यामध्ये असेल, ते थांबवण्यासाठी किंवा ते रोखण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी? एकतर आम्ही सातत्याने लोकांमध्ये जातोय. वोट चोरी, किती जरी वोट चोरी करायचा प्रयत्न केला तरी तो एकूण मतदानाचा 5 ते 7% नका विषय आहे. आम्ही ही वोट चोरी घडते का, तर खरीच घडते, ती भाजपच्या आणि महायुतीच्या नका वतीने घडते. त्याच्यामुळे हे सत्य हे शासनापर्यंत, यंत्रणेपर्यंत आणि मतदारांपर्यंत, म्हणजे पुण्याचे असेल, महाराष्ट्राचे असेल, यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. ते करत असताना प्रशासन म्हणजे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग त्याच्यात बदल करेल का नाही हे बाजूला ठेवून आम्ही हा विचार करतो, तो जो पुणेकर आहे, तो महाराष्ट्रात एका देशातला जो नागरिक आहे, ज्याला कळत आहे की राज्यात देवेंद्र फडणवीस हे मत चोरी करून नका निवडून आलेले, नका मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये मत चोरी करून, म्हणजे लोकांचा राग, रोष, असंतोष हे सगळं असून सुद्धा नका त्या ठिकाणी पंतप्रधान चोरून झाले. तर मला खात्री आहे की ज्यावेळेस जो ओरिजिनल मतदार आहे, जो राजकारणाला कंटाळला आहे, जो राजकारणाला कंटाळलेला आहे, तो हे जे बघेल की मी जर मतदानाला खाली नाही आलो म्हणून जर चोरीचा पंतप्रधान, चोरीचा मुख्यमंत्री मला जर नाही का त्या ठिकाणी स्वीकारावं लागत असेल तर मी मतदानाला गेलेलं बरं. त्याच्यामुळे आम्ही ही चोरी पुढे आणतोय. चोरीतून त्या ठिकाणी प्रशासन सुधरेल, त्यात काहीतरी सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे. पण त्याच्या पलीकडं तो जो सर्वसामान्य नागरिक आहे, जो झोपडपट्टी बसलाय, मध्यमवर्गीयांच्या घरात बसलाय किंवा इलाइट क्लास मोठ्या उच्चभूत सोसायटीत बसलाय, त्याला कळलं पाहिजे की मी चुकीच्या माणसांना मी मतदान न केल्यामुळं चुकीची माणसं आज या गादीवर बसलेत, त्यांना ते उतरवलं नाही तर माझा देश विकल्याशिवाय ही मंडळी स्वस्थ राहणार नाही. त्याच्यासाठीची धडपड आहे. बरोबर. तुम्ही एक आरोप केला होता दादा, आणि तो खरंच धक्कादायक होता की बऱ्याच मतदारसंघामध्ये बाहेरून गाड्या आल्या, 5 ठिकाणी मतदान केलं, एका विधानसभेत केलं, त्यानंतर तो सेम माणूस दुसऱ्या मतदारसंघात जाऊन मतदान केलं. हे खरं आहे का? म्हणजे हे घडलंय का? ही वस्तुस्थिती आहे. हे कधीच नव्हतं. म्हणजे पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत साधारणतः 2009च्या निवडणुकीपर्यंत राज्याचे निवडणुकीचे नका प्रमुख म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त किंवा केंद्रीय निवडणूक आयुक्त हे सरकारी यंत्रणेच्या पलीकडून द्यायचे. म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना एखादा आवडता अधिकारी वाटतो म्हणून त्याची निवडणूक होत नसायची, ती बाय डिफॉल्ट प्रोटोकॉलनी व्हायची. आता दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान, देशाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या आवडीच्या माणसाला किंवा ज्यांनी लाच खाल्ली आहे, भ्रष्टाचार केला किंवा जो ताटाखालचं मांजर आहे अशा मंडळीकडे त्याची नेमणूक करतात. त्याच्यामुळे झालं असं आहे की पूर्वी सरकारी अधिकारी, कर्मचारी मतदार नोंदणी करायची किंवा जुनी नावं डिलीट करायची. आता जे बसलेले आहेत ते प्रायव्हेट एजन्सीचा त्याच्यामध्ये उपयोग करून घेतात आणि त्यांच्या मदतीने त्यांच्या पक्षाला म्हणजे किंवा सत्ताधारी पक्षाला कुठली नावं नको आहेत, कुठली हवी आहेत अशा प्रकारे जोडणी केली जाते. आणि त्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातील नावं इन अँड आउट केली जातात. त्याच्यामुळं मी जो आरोप केला त्या आरोपावर मी ठाम आहे आणि त्याच्या संदर्भात माझ्याकडे हजारो पुरावे आहेत. ओके, तुम्ही पुरावे पण दिले होते तुमच्या इथे, म्हणजे तुमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी रिकाउंटिंग पण झालं होतं. त्याचं पुढे काय झालं? तुम्ही आता मुळात पुरावे दिले. पुरावे देत असताना उमेदवारांनी ॲफिडेव्हिटमध्ये काय चूक केली, उमेदवारांनी प्रचार यंत्रणेत काय चूक केलेली, निवडणूक ईव्हीएम मशीनमध्ये काय घोळ घातलेला आहे, मतदार यादीमध्ये किती घोळ घातला आहे, मतदार यादीत तब्बल 73,000 नावं कुठल्या एजन्सीच्या मदतीने इन अँड आउट केली, हा सगळा डेटा मी मान्य हायकोर्टाकडे दिलेला आहे माझ्या एका मतदारसंघात. त्यामुळे इलेक्शन पिटिशन पेंडिंग आहे. हा पहिला भाग, त्याचा निकाल लागेल. आजही माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे, म्हणजे मान्य उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल. त्याचबरोबर रिकाउंटिंगसाठी आम्हाला पूर्वीसारखं रिकाउंटिंग सळी केली जात नाही. तर माझ्या इथं 530 मशीन होत्या, 532 त्याच्यापैकी 27 मशीन मोजण्यासाठी जे 13.25 लाख रुपये एवढं भरून घेतलेले. ते 13.25 लाख रुपये भरल्यानंतर सुद्धा त्याची मधल्या काळात मतदान म्हणजे त्या मतमोजणी होणार होती. पण त्याच्या लक्षात आलं की माझी हायकोर्टात केस पेंडिंग आहे, त्यामुळे ती मतमोजणी थांबलेली आहे. मला खात्री आहे की त्याचा योग्य त्या वेळी निकाल लागेल आणि त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल. बरोबर. आता हे तुम्ही विरोधात आहे म्हणून आरोप करतायत, परंतु काही दिवसांपूर्वी तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल एकनाथ शिंदेचं की मतदार याद्यांवरती लक्ष द्या.
म्हणजे भाजपचे मित्र पक्षांनाही ती भीती आहे का की बाबा मतदार याद्यांमध्ये गोळ झालेला आहे आणि आपल्यासोबतही कुरघोडी केली जाऊ शकते? हे बघा, सन्मान्य अजितदादांना किंवा सन्मान्य एकनाथ शिंदेना सुद्धा स्वप्नात वाटत असेल की सरकार पुन्हा येणार आहे. ही खरी गंमत देवेंद्र फडणवीसांनी केलेली, ती कोणाच्या मदतीने केलेली, काय केलेली, हा सगळा विषय कधी ना कधी पुढे येणार आहे. पण त्याच्यात त्यांना हे माहिती आहे की यांना या निवडणुकीत पुन्हा यायचं होतं म्हणून यांनी आपली मदत घेतली आहे किंवा आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या कदाचित हे आपल्याला ठगवून पुन्हा नाही का या ठिकाणी उद्या निवडणुका घेत असताना मतदार याद्या अशा प्रकारचे जालीम तयार करतील की यांचे नाही का या ठिकाणी 2-5 पण आमदार निवडून यायची मुश्किल आहे. त्याच्यामुळं त्या अनुषंगाने ते अलर्ट आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी त्या संदर्भात स्टेटमेंट केलं असं मला वाटतं. अच्छा, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुम्ही स्वतः 2016-17ला महापौर होतात पुणे शहराचे आणि पूर्वी तुम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतात. भाजपवाले असे आरोप करतात की पूर्वी बोगस मतदान होत नव्हतं का? तर होत होतं असं त्यांचा आरोप आहे. तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? ठीक आहे, पूर्वी म्हणजे मी माझ्या माहितीनुसार होतो, आम्ही तर आमच्या जिंदगीत आमच्या आयुष्यात कधीच बोगस मतदानाने निवडून आलो नाही. पूर्वीची यंत्रणा कडक होती. पूर्वीच्या काळामध्ये काही गावांमध्ये म्हणजे खास करून बीडमध्ये आजही असं बोललं जातं की डायरेक्ट मतदान केंद्र ताब्यात घेतली जातात नका मुंडेंच्या प्रतापाने. पण हा तो भाग आलाय का पुणेसारख्या शहरामध्ये मयत व्यक्तीच्या नावाने किंवा कोणी ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीच्या नावाने तशा प्रकारचे नाही का वोट टाकले जायचे आणि त्या संदर्भात कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते पकडले सुद्धा जायचे. पण ते काय होतं की त्या मतदारसंघातला विषय नाही, त्या मतदारसंघातल्या बोगस मतदाराचा विषय किंवा काय. आता जे चालू आहे ते काही गावांचे सरसकट नाही का गावाची गावं मतदानाला इकडे आणली किंवा पलीकडे टाकली, अशा प्रकारचं एक विदारक चित्र आता आपल्याला पाहायला मिळते. ते दुर्दैव आहे. म्हणजे पूर्वी जे काय मैताच्या नावाने किंवा ट्रान्सफर झालेल्या नावाने जे मतदान केलं जायचं तेही चुकीचं होतं. आणि आज तर म्हणजे पूर्वी चोरी होत होती तर आता दरोडा पडतोय, एवढंच विषय आहे. त्याच्यामुळं जे चोरीच्या जीवावर किंवा दरोड्याच्या जीवावर नाही का या ठिकाणी सत्तेत आले असतील त्यावेळेस सुद्धा की आता वेळेस सुद्धा ते खऱ्या अर्थाने निवडून आलेले नाहीत असं मला वाटतं. आम्ही त्या धाटणीतले किंवा त्या पठडीतले आम्ही नाहीत एवढं नक्की आहे. ओके, याच्यामध्ये आता पुणे शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक गुंड येतो, पासपोर्ट खोटा बनवतो, परदेशात निघून जातो, याच्यावरती पोलिसांवरती आरोप होतात, अनेक गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. तर हे पुणे शहराचं जे वाढतं गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि सत्ताधारी पक्षात बसलेले रवींद्र धंगेकर स्वतःच सत्ताधाऱ्यातल्या मंत्र्यांवरती आरोप करतायत. एक गोष्ट तुम्हाला एक सांगू इच्छितो, कुठल्या प्रकारचं शासकीय डॉक्युमेंट बनवलं ते खरं खोटं, त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या परवानग्या मिळवणे, कुठल्या प्रकारे शासकीय यंत्रणेचे ह्या देशात येणे किंवा देशातून जाणे, हे काय म्हणजे काही नाही का धर्मवादी म्हणत असेल की जादूटोना करून करता येतं, पण तसं नाही. कोणीतरी कायदेशीर मदत केल्याशिवाय घडत नाहीत असं आमचं थेट सांगणं आहे. त्याच्यामुळं हे जे घडलंय हे राज्य सरकारमध्येच कुठले तरी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या मदतीने घडलेले. त्यांनी कुठेतरी अधिकाऱ्यांना फोन केला म्हणून ते सगळ्या गोष्टी घडल्या. त्याच्यामुळे आता नागरिकांनी विचार करायचा, जर त्यांना त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब, त्यांचं शहर किंवा त्यांचं राज्य, त्यांचा देश जर सुरक्षित पाहिजे असेल तर ज्यांच्या काळात एवढे मोठे घाणेरडे प्रताप उघडकीस आलेत त्यांना घरी बसवायचं का नाही हे त्याचं नागरिकांनी निश्चित आत्मचिंतन करावं एवढी आमची विनंती राहील. बरोबर. तुम्हाला आता निवडणुकीला सामोरं जायचंय. तुम्ही स्वतः 2016-17ला महापौर होतात. तुम्ही त्या काळात घेतलेले निर्णय किंवा त्या काळात तुम्ही काही विचार केला असेल पुण्याबाबतीचा, त्याच्यानंतर पुण्यामध्ये काय सुधारणा झाली आहे नाही झाली, तुमच्या काळामध्ये विकासाचा दर कसा होता? पुण्याची जी मेट्रो आता दिसते ती प्रशांत जगताप पुण्याचा महापौर असताना डिसेंबर 2016ला याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे. त्याच्यामुळं ही काय पुण्याची मेट्रो ही काय भाजपने देव केलेली मेट्रो नाही हे पहिलं सांगू इच्छितो. हे क्रेडिट आमचं आहे. त्याच्यामुळे त्या डायसवर प्रशांत जगताप महापौर म्हणून होता. इथं शिवाजीनगरच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर त्याचं भूमिपूजन घडलं होतं. त्याच्यामुळं ही वस्तुस्थिती आहे, ती वस्तुस्थिती आहे. पुण्यामध्ये 24/7 पाणी म्हणजे 24/7 पाणी देण्याचा विषय म्हणजे समान पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी शेकडो पाण्याच्या टाक्या आमच्या काळात उभ्या राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर पुण्यातलं जे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज जे काय सुस्थितीत दिसतं त्याच्यामध्ये शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, पाण्याच्या टाक्या असतील, उद्यानं असतील, हे आमच्या काळात आमचा आजही दावा आहे की आम्ही केलेलं काम आणि भाजपच्या काळात म्हणजे भाजपचेच महापौर स्वर्गीय मुक्ताताई टिळक असतील किंवा मान्य मुरलीधरजी मोहोळ असतील
यांच्या काळात नेमकं काय पुण्याने मिळवलं आणि काय गमावलं याची एकदा श्वेतपत्रिका काढा. पुण्याने खूप सारं गमावलं, म्हणजे पुणेकर आज कुठल्याच बाबतीत सॅटिस्फाईड नाही, समाधानी नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यामध्ये महाविकास आघाडी होईल? निश्चित होईल. आज तरी आम्ही काँग्रेसबरोबरची आमची प्राथमिक बैठक संपन्न झाली. शिवसेनेबरोबर अजून आमच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू व्हायच्यात. त्याच्यामुळं एकतर मतदार यादीचा दुरुस्तीचा कार्यक्रम, त्याच्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध होणं आणि त्याचा पुढचा टप्पा आचारसंहिता लागणे. त्याच्यानंतर जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या 10 तारखेच्या आसपास निवडणूक होऊ शकेल असं मला वाटतं आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून निश्चित त्या निवडणुकीला सामोरं जाऊ. आता याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये एक घटक अजून जोडला जाऊ शकतो, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कारण की उद्धव ठाकरे यांनी युती होईल, आम्ही सोबत आलेलो आहोत असं जाहीर केलेलं आहे. तर पुणे शहरामध्ये पण मनसेला तुम्ही सोबत घेताय? हे बघा, हा निर्णय आमचा नाही. मुळात हा निर्णय घेण्याचा अधिकार आदरणीय पवार साहेबांना आहे. राज्यामध्ये ज्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडणुकीला सामोरं जायचंय, त्याच्यामध्ये स्वबळावर जायचंय. आमची नॅचरल आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून जायचंय का महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असं म्हणून जायचंय का आणखी महाविकास आघाडी म्हणून मनसेला सामावून घ्यायचंय, याचा निर्णय आम्ही घेऊ शकणार नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. पण सध्या तरी काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. काँग्रेसला मनसे बाबतीत काय वाटतं, कारण की काँग्रेसच आमची मागची 27 वर्ष 26 वर्षाची नाही का आमची आघाडी आहे. तर ती नैसर्गिक आघाडी ती पुढे सुद्धा टिकून ठेवण्याचा आमचा मान त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट केली जाणार नाही, हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे. थोडंसं मागत होतं, आता ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी आता आपण ज्या ऑफिसमध्ये बसलोय त्या ऑफिसच्या बाहेरचा तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ज्यावेळी घड्याळ निघत होतं. तर आत्ताही ती भावना मनामध्ये आहे? आत्ताही तुम्ही घड्याळाला मिस करताय? काय नक्की भावना? मी घड्याळाला मिस नाही करत, कारण त्याचं कारण आहे की घड्याळ हे चिन्ह आम्हाला पवारसाहेबांमुळे मिळालं. त्या पवारसाहेबांना आपण कधीच सोडलं नाही किंवा पवारसाहेबांशिवाय आपण राजकारण समाजकारणात वावरत आहोत अशा प्रकारचं चित्र नाही. मी 10 जून 1999 साली ज्यावेळेस पक्षाचा पहिला दिवस होता त्या पक्षप्रवेश किंवा त्या पक्षाच्या स्थापनेच्या दिवशीचा मी कार्यकर्ता आहे. त्या दिवशी मला एकच होतं, माननीय शरदरावजी गोविंदरावजी पवार या नेत्यावर माझा विश्वास होता. त्यांना पाहून आम्ही राजकारणात मोठे झालो. अर्थात मधल्या काळात खूप सारे नेते, अजितदादा असतील, बाकीची मंडळी आमचे वरिष्ठ होते, खेळीमेळीचं वातावरण होतं. पण मात्र ज्यावेळेस वेळ आली की बाबा पवारसाहेबांना सोडून ही मंडळी चालेल, तर त्यांच्याबरोबर जायचं का इथं राहायचं, तर माझा निर्णय पहिल्या दिवशी पण तोच होता, त्या दिवशी पण तोच होता, आजही तोच आहे, उद्या तोच राहील. ते म्हणजे काय, पवारसाहेबांना आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांना 100-125 वर्षाचं आयुष्य मिळावं. पण ते जोपर्यंत नाही का या सगळ्या नाही का पार्श्वभूमीवर राज्याच्या, देशाच्या एकूणच त्याच्या अस्थिर किंवा धार्मिक आणि वांशिक नाही का जे काय वाद आहेत किंवा जो संघर्ष आहे, त्या काळात सेक्युलरिझम किंवा पुरोगामी तो जे टिकून ठेवण्यासाठी जो त्यांचा संघर्ष आहे, त्यांच्या संघर्षात त्यांच्याबरोबर राहायचं हाच आमचा निर्णय आहे. तुम्हाला पण आले होते फोन? कारण अनेक नेत्यांना फोन करून आश्वासनं दिली आमच्याकडे या तुम्हाला. मला मी महापौर महापौर झाल्यापासून ते आजपर्यंत मला वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या मागच्या 9 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये आता समजा पक्ष तिकडे गेलं तर त्यांचीही ऑफर होती. ऑफर म्हणण्यापेक्षा सुरुवातीच्या काळात मी का जातोय हा त्यांच्या मागे त्यांचा क्वेश्चन मार्क होता. म्हणजे त्यांनाही विश्वास नव्हता. पुण्यातल्या किंवा राज्यात ते मला जे ओळखतात त्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वास वाटत नव्हता. पत्रकारांना तर बिलकुल वाटत नव्हतं की मी अजितदादांना सोडून इकडे थांबेल. पण माझ्यावर जे संस्कार माझ्या कुटुंबानी किंवा माझ्या परिसराने केले, ज्या वानवडीतून मी नगरसेवक निवडून आलो, त्या परिसराने किंवा माझ्या कुटुंबाने मला हे शिकवलं की सगळ्या जाती धर्माची मंडळी ही मागची हजारो वर्ष एकत्रित होती, आजही आहे, उद्या सुद्धा राहतील. जे आज वेगळा चष्मा घालून वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या धर्मांना एकमेकाच्या विरोधात लढवतात, त्यांच्यावर आपण जायचं नाही हा निर्णय होता. आणि मी मागे सांगितलं की अजितदादांच्या बरोबर आमची काही वैयक्तिक दुश्मनी नव्हती, त्यावेळेस नव्हती, आजही नाही, उद्या सुद्धा नाही. दादा बीजेपी बरोबर गेले त्यामुळे आपण बीजेपी बरोबर दादांबरोबर जायचं नाही हे फिट होतं. 3 गोष्टी होत्या. प्रशांत जगतापनी पहिला विचार कायम जपला तो म्हणजे काय की पवार साहेब हे असामान्य व्यक्तिमत्व. महाराष्ट्रात देशात एक प्रॉब्लेम, माणसं जोपर्यंत हयात असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. जगाच्या पाठीवर हा एकमेव नेता की ज्यांनी एवढा संघर्ष करून इथपर्यंत आपलं नाही का अस्तित्व टिकून ठेवलं. त्यामुळे त्या पवार साहेबांना आपण कधीतरी सोडून राजकारणामध्ये वेगळी चूल मांडली अशा प्रकारचा डाग आपल्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यावर नको, म्हणून मी पवार साहेबांच्या बरोबर आहे. दुसरा विषय
पवार साहेबांनी हे पुरोगामित्व टिकवले. पवार साहेबांच्या विचाराची गरज या राज्याला आहे म्हणून मी पवार साहेबांच्या बरोबर आहे. आणि तिसरा जो विषय होता त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना माझे कुठलेच नाही का वादातीत विषय नव्हते की ज्याच्यासाठी मी सत्ताधारी पक्षाबरोबर घरोबा करावा. त्याच्यामुळं मी तिकडे जाण्याचा विषयच नाही. आणि राहिला विषय सहनशीलतेचा, तर माझ्याकडे सहनशीलता आहे. मला कुठल्या प्रकारची घाई नाही. मी आज तुमच्यासमोर बसल्यानंतर माझं 47 वय पूर्ण होऊन 48 चालू आहे. हा संघर्ष अजून 2-5 वर्ष चालला तरी मी काही म्हातारा होणार नाही किंवा माझं राजकारण तर करिअर संपणार नाही. पण ज्यावेळेस कधी पुन्हा ते करिअर आणखीन चांगली झळाळी मिळेल, ज्यावेळेस त्या उत्तुंग नाही का उंचीवर असेल, त्याच मात्र आजची नाही का ही जी पिढी आहे किंवा आज जी लोक हयात आहेत ती कुठल्याही वयाची असो किंवा पुढच्या 2-5 पिढ्या तर आमचं नाव लक्षात ठेवेल. एका संघर्षाच्या काळात खूप आमिष येऊन सुद्धा प्रशांत जगताप आला नाही. तिकडे जाऊन फार काय दिवा चौन मिळत असतो. ज्यांचे लायझनिंगचे धंदे, ज्यांना काहीतरी इकडची फाईल तिकडे केल्यामुळे काही पैसे मिळतात म्हणून सत्ताधारी पक्षावर राहायचा जो फंडा असतो किंवा सत्ताधारी नेत्यावर फिरल्यानंतर मार्केटमध्ये थोडं नाही का काय म्हणतात तशा प्रकारचा दरारा निर्माण करायचा ज्यांचा नाही का मानस असतो त्यांना ते छान वाटतं. आमच्यासारख्याला आमची ओळख सत्तेत असू नाही तर नसू ह्या शहरामध्ये ह्या राज्यामध्ये ती ओळख होती आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याच्यामुळं या संघर्षाच्या काळात आपण पवारसमोर राहिलं की कधीतरी सोनेरी अक्षरात कुठल्या तरी पुस्तकात दिलं जाईल याच्यासाठीचा हा संघर्ष असं मला वाटतं. तुम्हाला महापौर कोणी केलं होतं? कारण की अजितदादा एका बाईट देताना म्हणले की त्याला महापौर मीच केलं होतं. असं आहे बघा, पक्ष म्हणून एक एकत्रित यंत्रणा असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, अजितदादांच्यावर आमची कालही दुश्मनी नव्हती, आजही नाही, उद्या सुद्धा नाही. पक्ष म्हणून पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई आणि पक्षातले शहरातले जे काही नेते हे एकत्रित म्हणून निर्णय घेतला. बरं असंही नाही की मी घरी बसलो होतो, मी माझं काही कर्तृत्वच नव्हतं आणि मला नाही का त्यांनी महापौरपद दिलं, असंही नाही. हा एकत्रितला निर्णय होता. पण त्या निर्णयासाठी मी पवार साहेबांचा, अजितदादांचा, सुप्रियाताईंचा आणि माझ्या पक्षाचा कायम ऋणी राहील. त्याच्यामुळे मी काय असं नाही ना की बाबा मी आज अजितदादांच्या पक्षात नाही म्हणून मी अजितदादा हे नाव बाजूला काढेल आणि मी म्हणेल की बाबा नाही अजितदादांचा काही संबंध नाही. त्या निर्णयामध्ये ही सगळी मंडळी एकत्रित होती. त्यांनी म्हणून एकत्रित निर्णय घेतला. त्याच्यामुळे पक्ष जरी वेगळा झाला, उद्या माझ्या हयातीच्या शेवटी पण मी सांगून ठेवेल की हे माझा महापौर पदाचा निर्णय होत असताना त्या फ्रेममध्ये पवार साहेब, सुप्रियाताई आणि अजितदादा हे तिघही होते आणि माझ्या पक्षाचे शहरातले नेते आणि कार्यकर्ते सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी हे मला दिलं, त्याबद्दल मी आजीवन त्यांचा ऋणी आहे. पण ही लढाई ही वैचारिक लढाई आहे. पण ही लढाई अजितदादाच्या विरोधात नाही, ही लढाई भाजप, संघ ह्या विचारसरणीच्या विरोधातली लढाई आहे. कारण की इथं जातीवाद, धर्मवाद पोचण्याचं काम ते करतायत. त्या संघ आणि भाजपला साथ देणारी जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधातला हा आमचा वैचारिक लढाई. त्याच्या पलीकडं कुठं वादाला बांध नाही किंवा कुठल्या प्रकारचा गेला शिकवा नाही. म्हणजे कुठल्या प्रकारचा असं काही इन्सिडेंट घडलेलं नाही की मी अजितदादांना किंवा अजितदादांनी मला काहीतरी चुकीचं बोलले किंवा कुठेतरी अपमान झाला किंवा कुठेतरी नाही का काहीतरी चुकीचा संघर्ष झाला, असलं बिलकुल नाही. त्या ठिकाणी ते त्यांच्या जागी सुखी आहेत, मी माझ्या जागी सुखी म्हणा किंवा त्या ठिकाणी समाधानी आहे. गोपीचंद पडळकरांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण मागच्या काळात त्यांनी, मी खरं सांगा, मी मागे सुद्धा एकदा बोललो, मला पडळकरांचे नाव घ्यायचं नाही, कुणाचंच नाव नाही घ्यायचं. पण एक तुमच्या माहिती कर सांगतो, तुमच्या दर्शकांना हे कळलं म्हणजे लक्षात येईल आणि तुमच्या दर्शकांच्या माध्यमातून कदाचित सगळ्या नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडो. या राज्याची आताची लोकसंख्या जी आहे म्हणजे अधिकृत 13.5-14 कोटी आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन ज्याचं अजून कुठं नाही का नोंदणी नाही, अशी 16-16.5 कोटी ही आपली आताची महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. हे 16.5 कोटीमध्ये किती लोकांना खासदार होता येतं अधिकृतपणाने लोकसभेचं? तर 48. किती लोकांना विधानसभेचा आमदार होता येतं? तर 288. किती लोकांना नाही का विधान परिषदेचं म्हणजे मागच्या दाराने किंवा पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातून आमदार होता येतं? तर ते 78. म्हणजे किती झाले? 126. आणि हे म्हणजे साधारणतः 425 लोकांना या राज्यामध्ये आमदार खासदार होते. आणि मंत्री किती लोकांना होता येतं? मुख्यमंत्र्यांचे 43 आकडा आहे या राज्याचा. ज्या वेळेस ईश्वराच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने, मी कुठला अंधश्रद्धाळू नाही, पण हे जे ईश्वर चालवतं हे याच्यावर मी ठाम आहे, त्या ईश्वराच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने तुमच्या पक्ष संघटनेच्या जीवावर तुम्हाला ज्यावेळेस आमदार, खासदार, राज्यातलं मंत्री किंवा केंद्रातलं मंत्री, राज्याचं मुख्यमंत्री पद किंवा देशाचं पंतप्रधान पद मिळतं, त्या तुम्हाला एवढी अक्कल असली पाहिजे की आम्ही फक्त 425 लोक आहेत विरोधी पक्षातील सत्तेतले, यांना
16.5 कोटी लोकांनी कारभार पाहायला नका दिलंय आणि ते 43 जे मंत्रिमंडळात बसले त्यांना तेवढं त्याचे भान असलं पाहिजे की आपल्या 43 लोकांकडे 16.5 कोटी लोकांची नाही का जीवन सुरक्षित आणि त्या ठिकाणी नाही का चांगलं सुजलाम सुफलाम करण्याचं आपल्याकडं यंत्रणा आहे, चांगल्या गोष्टीसाठी वापरावी. जर एखाद्या आमदाराला स्वतःच्या भागासाठी स्वतःच्या समाजासाठी काहीतरी करावं यापेक्षा काहीतरी चुकीचं बोलून त्या ठिकाणी रोज गदारोळ माजवण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं की त्यांची आमदारकी संपेल, कधीतरी त्यांचा राजकारणातून नाही का एक्झिट होईल, त्याच पश्चातापाशिवाय दुसरं काही नसेल. त्यावेळेस ज्यावेळेस कधीतरी ही मंडळी एकट्यात बसतील त्यावेळेस म्हणतील की जसं आमचा उमेदीचा काळ होता, आमच्या पक्षाचा उमेदीचा काळ होता, आमच्याच विचाराचं आमच्याच पक्षाचं राज्यातून देशात सरकार होतं, त्यावेळेस आम्ही हे गलिच्छ वातावरण करत बसलो, त्याऐवजी आम्ही विकासाचं राजकारण केलं असतं तर आमच्या आत्ताच्या पिढ्या आणि पुढच्या पिढ्या आम्हाला नक्की लक्षात ठेवल्याशिवाय नका त्या ठिकाणी गप्प बसण्यात आहे. पण आजकालचं दुर्दैव आहे, बहुतांश आमदारांना खासदारांना मंत्र्यांना आपण कशासाठी आमदार खासदार झालो, कशासाठी मंत्री आणि मुख्यमंत्री झालो याचं भान राहत नाही. त्यांना फोडाफोडी तोडातोडी शिवीगाळ घाणेरडी भाषा ह्या सगळ्याच्या पलीकडे दुनियाच दिसत नाही, हे वास्तव आहे. पण असं पण म्हटलं जातं की बीजेपीने काही नेत्यांना बाबा पडळकर असतील किंवा अन्य काही नेते आहेत त्यांना फक्त टीका करण्यासाठी ही वस्तुस्थिती आहे, हे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे की राज्याच्या कॅनव्हासवर राज्याच्या फ्रेममध्ये आता जी मंडळी वादग्रस्त आहे त्याच्यामध्ये कोणतरी आमदार असतील किंवा कोणतरी खासदार असतील, ही मंडळी कोण आहेत? ही सत्ताधारी भाजपची मंडळी. बरं, ही कोण आहेत? तर ही बहुजन समाजातली. बहुजन म्हणजे खूप शेकडो हजारो वर्षाचा किंवा काही दशकांचा हा प्रवास असेल ज्याच्यामध्ये बहुजनांची जिरवण्याकरता बहुजनांचे चेहरे पुढे आणायचे, खास करून ते आयात केलेले, ते स्वपक्षाचे नाही, हे त्यांच्या संघाच्या किंवा RSSच्या मुशीत वाढलेले नाहीत, जे विकाऊ होते, जे इकडे आले त्यांच्या पक्षात, त्यांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा हा प्रयत्न केला जातोय. म्हणजे कदाचित लोकांच्या लक्षात आलं नसेल पण मागच्या 10 दिवसापूर्वी जी घटना घडली मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय गवई साहेब हे या देशाची एक अस्मिता आहे. देशाचं सरन्यायाधीश ही देशाची अस्मिता असते. त्याचं कारण आहे देशाचे पंतप्रधान, देशाचे उपराष्ट्रपती, देशाचे राष्ट्रपती, देशाचे नाही का सरन्यायाधीश, ही जगात एक वेगळी ओळख आहे. त्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रकार झाला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला ही कृती जातीवाद्यांची धर्मवाद्यांची, पण ही करत असताना माइंडसेट किंवा चालाकी इतकी आहे की एका मागासवर्गीयच नका वकिलाला त्या ठिकाणी पुढे करून त्यांच्यावर शूज फेकण्याचा प्रकार झाला. म्हणजे ओपन कॅटेगरीने त्यांच्यावर फेकला नाही, त्यामुळे वेगळा गदारोळ माजवण्याचा काही विषय नाही. त्याच्यामुळं आपल्याला लढवलं जात आहे, आपल्याला एकमेकांमध्ये नाही का संपवलं जात आहे, याचं भान, याचं आत्मचिंतन हे समजतं बहुजन समाजाने. तो पुण्यातला महाराष्ट्रात असेल किंवा देशातल्या कुठल्याही राज्यातला तो बहुजन समाजातला माणूस असेल त्यांनी समजून घेण्याची गरज आहे की बाबांनो, एकीकडं खूप मोठी नाही का वोट चोरी चालू आहे, एकीकडं हा देश विकायला काढलेला आहे, देश कर्जबाजारी होतोय, देश गुन्हेगारांचा देश होतोय. अशा काळामध्ये महागाई, बेरोजगारी, दहशतवाद याच्याकडून दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्मामध्ये वाढवले जात आहेत. त्याच्यासाठी बहुजनच समाजातल्या नेत्यांचा वापर केला जातोय किंवा कार्यकर्त्यांचा वापर केला जातोय. याच्यातून कधी डोळे उघडण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही एका वाहिनीवर बोलताना आरोप केला की बाहेरून गाड्या आल्या तर मी जाळून टाकेल. नाही, मी त्याच्यामध्ये एक भाष्य क्लिअर केले. मी आजही मी या निमित्ताने पुण्यातल्या महाराष्ट्रातील देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो. असं आहे की आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत, आम्हाला मतदानाच्या दिवशी कळतं की मतदान केंद्रावर कशी माणसं येतात, चालत येत आहेत, सायकलवर येत आहेत, टू व्हीलरवर येत आहेत, गल्ली बोळातून माणसं बाहेर पडतायत किंवा सोसायटीतून बाहेर पडून मतदानाला येतात. पण आम्हाला आमच्या मतदारसंघातले प्रभागातले रस्ते पण माहिती असतात, त्या ठिकाणी कळतंय की आणि इंडिकेशन असतं एखादी गाडी आली भरून मोठी, ह्या आपल्या परिसरातील नाहीत हे माहिती कळतं. त्यास आम्ही माझं ते त्या राज्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नाव आहे की अशा गाड्यांच्या हवा सोडा, अशा गाड्या पोलीस स्टेशनला जमा करा, पण किमान त्या बोगस मतदारांना, त्या बोगस मतदार आणणाऱ्यांना कळलं पाहिजे की बाबांनो आता काळ सोपा राहिलेला नाही. आम्हाला कोणीतरी पैसे देतं म्हणून आम्ही मतदान करायला इथं दुसऱ्या गावातून दुसऱ्या नका जिल्ह्यातून इथं फक्त पैसे देऊन नका घेऊन मतदानाला येतोय. इथला जो कार्यकर्ता राबतोय, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेतोय, त्याच्या आयुष्याची त्याच्या करिअरच्या म्हणून विल्हेवाट लावायला निघालो तर तिथला कार्यकर्ता शांत बसणार नाही. हा संदेश इथून पुढच्या काळात बोगस मतदारांना जावा, हीच आमची त्यामागची भावना आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की असे प्रसंग जर पाहायला मिळाले उद्याच्या काळामध्ये तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. कारण का ही अस्तित्वाची लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची लढाई, त्याच्यामध्ये समोरून कोणतरी गुंडांचा वापर करून पैशाचा, अमाप पैशाचा किंवा भ्रष्टाचाराच्या पैशाचा वापर करून
ही लोकशाही संपवायला निघाली. त्याच्यामुळं शहीद भगतसिंगांची, शहीद सुखदेवांची, शहीद राजगुरूंची या ठिकाणी ही भूमी आहे हे डोक्यावर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे हे लक्षात घेऊन तशाच प्रकारचा संघर्ष उभा करावा लागेल. आपण गांधीजींनी हातही जोडले ते चले जाऊची चळवळ केली, ती चले जाऊची हात जोडूनची चळवळ पण चालूच आहे. पण त्याचबरोबर शहीद भगतसिंगांसारखा एखादा नाही का वेगळा निर्णय सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना घ्यावा लागेल, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. दादा, शेवटचा प्रश्न, महापौर की आमदार? नाही, याच्यामध्ये बघा, मी कार्यकर्ता म्हणून माझं म्हणजे पहिलं किंवा या पुणे शहराचा नागरिक म्हणून माझं पहिली प्राथमिकता या शहरात जी गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचारी वृत्ती वाढली ती ज्यांनी पोचली त्या भाजपला आणि भाजपच्या समविचारी पक्षांना हद्दपार करायचं. त्याच्यासाठी पहिली पालिका, महापालिका ही जिंकायची, पुणेकरांना त्याच्यातून सगळ्या चांगल्या गोष्टीचं रिलीफ द्यायचं. त्यासाठी जे जे पद मिळेल त्या पदाच्या माध्यमातून पुणेकरांची आणि महाराष्ट्रातील नागरिकांची सेवा करायची, हेच प्रशांत जगतापचं नाही का त्या ठिकाणी कर्तव्य माना या ध्येय माना किंवा महत्वाकांक्षा आहे. ओके दादा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रशांत दादांनी अतिशय बेधडकपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.